हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगणे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आता संध्याकाळचे 6 वाजले आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे। शिवांश गेले शेजारी मुलांसोबत खेळायला आणि अद्विक चिडचिड करते, म्हणजे घरात दादा दिसत नाही ना, तर दादाकडे चल मला घेऊन असं त्याचं म्हणणं होतं आणि तो चिडचिड करत होता। आता त्याला घ्यावं लागलं कडीवरती, ते बघा त्याचं चालू आहे तिकडेच जायचं। तर शिवांशकडे मी नाही नेऊ शकत, आता सध्या संध्याकाळचे काम वगैरे आवरायचे बाकी आहे त्याच्यामुळे। बरं जाऊ दुपारपासून कामातच होते त्याच्यामुळे दुपारी चहा वगैरे घेतला नाही, तर आता मला चहा घ्यायचा आहे। तर सकाळी मी व्लॉग शूट करणार नव्हते, दुपारून शूट करते असं ठरवलं होतं, पण दुपारून झालंच नाही। कारण तर दुपारून मी गहू साफ करायला घेतले होते दळण्यासाठी आणि सोबतच शेवया पण मला बनवून आणायचे आहे। तर मी गव्हाच्या पिठाच्या शेवया बनवत असते, तर त्याचं पीठ वेगळं दळून आणावं लागते, म्हणजे शेवया बनवण्यासाठी त्याचं पीठ वेगळं दळून आणावं लागते आणि आपलं दळण ते वेगळं असतं। तर मी तुमच्यासोबतनं या ब्लॉगमध्ये शेवयासाठी गहू कसे तयार करायचे आणि ते दळून कसे आणायचे, दळून आणल्यानंतर काय करावं लागतं आणि त्यानंतर शेवया बनवल्या जाते, हे सगळं तुमच्यासोबत या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे। तर त्यामुळेच दुपारून मला ब्लॉग शूट करता आला नाही आणि दुपारून मी विसरून गेले चहा वगैरे घ्यायचं, कारण ते मी दुपारी चहा पित असते, पण आज विसरून गेले, कामामध्ये होते त्याच्यामुळे। आणि सकाळपासून बादलच आहे, अजिबात ऊन निघालेली नाही, त्या बादल असल्यामुळे ना डोकं पण दुखत होतं, फ्रेश वाटत नव्हतं। असो, तर आता ना मस्त चहा वगैरे घेते आणि आता मी चहा घेणार आहे गुळाची, साखरेची रोजच पित असतो, पण एखादी वेळेस गुळाची सुद्धा चहा चांगली लागते प्यायला, म्हणून मी आता गुळाची चहा ठेवणार आहे। तर चला, तर गुड मी याच्यामध्ये घेतलेल्या पातेल्यामध्ये, तर आता मी पाणी टाकते त्याच्यात, मस्तच गोड चहा करून पिणार आहे, मस्त गुळाचा गुळ टाकलेला। हा खडा गुळ आहे, गावाकडून आणला होता, मी तुम्हाला दाखवला होता, तोच आहे गुळ। तर त्यातला काही गुळ मी कधी ठेवलेला होता चहासाठी, म्हणूनच ठेवलेला होता। तर आता म्हटलं चहा प्यावा, काय हो जाऊ। तर चहापत्ती आणि गुळ टाकून दिलेल्या पाण्यामध्ये आता ना मस्त चहा उकळू देते आणि चहाला उकळी आली की मग चहा पिते। तर गहू साफ केले, परत घराला झाडू वगैरे मारून दिला आणि त्यानंतर ना आता फक्त भांडी वगैरे बाकी आहे घासायची। आता चहाची म्हणा आणि दुपारच्या जेवणाची थोडीशी भांडी पडली, ती घासायची बाकी, ती भांडी घासून मी ठेवली ती जाळीमध्ये, तर ती जाळीतली भांडी लावून द्यायची बाकी। आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी। तर आताच्या स्वयंपाकामध्ये मी करणार आहे फणसची भाजी, मस्त गुरुवारी फणस आणला होता तसंच आहे, म्हटलं आज करून घ्यावी भाजी, तर फणसची भाजी करते मी। गुळ पाहिजे त्याला, अजून गुळासाठी आला, पण आता गुळ संपला बाळा, मी गुळ टाकून दिला सगळा चहामध्ये। खाल्ला ना तू थोडासा? अद्विकला खूप सर्दी झाली आहे वातावरणामुळे। हो नाही पडते। चहाला चांगली उकळी आली, आता बघू दे, चहाला उकळी आली। चला चहा झाली, चहा पिते आता मी पटकन। गुळाची चहा खरंच मला खूप आवडते। दुपारी चहा नव्हता घेतला ना, म्हणून आता फुल कप चहा पिऊन घेते आणि मग संध्याकाळच्या कामांना सुरुवात करते। तर चहा तयार झाली आणि इथे मी बसले चहा प्यायला। तर इथे मी टीव्हीवरती लावून दिले होते हिंदी गाणे आणि हिंदी गाणे ऐकतच आता चहा पिणार होते। शिवांश शेजारी खेळायला गेला होता, त्यामुळे तुम्हाला इथे दिसत नाही आणि अद्विक आणि मीच आहो। अद्विक बघा गाण्यावर डान्स करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे हात हलवतो, बाकी तरी त्याला डान्स वगैरे नाही येत, पण तेवढंच करण्याचा प्रयत्न करतो। तर चहा वगैरे पिऊन झाला आणि आता इकडे ना आवरावर करायची बाकी होती। तर आधी ना जाडीमध्ये जी भांडी होती ती इथे मांडण्यांमध्ये लावून देत आहे। तर कारण तर बेसिनमध्ये थोडेसे भांडे पडले होते, ते घासून घ्यायचे होते आणि मग जाडीमध्ये भरपूर भांडे होते, म्हणजे सकाळपासून घासलेले, तर ते लावून द्यायचे बाकी होते। मग बेसिनपाशी ना अडचण होते, जाडी वगैरे असली की मग भांडी वगैरे असलेली घासता येत नाही, म्हणून आधी जाडीमध्ये जे काही भांडे ठेवलेले असतात ना ते आधी लावून देते आणि त्यानंतर जे बेसिनमध्ये भांडे पडलेले असते ते घासून घेते। तर इथे मी जे बेसिनमध्ये भांडे पडले होते दुपारच्या जेवणाचे आणि चहाचे वगैरे, ते आता इथे घासून घेते मी। संध्याकाळची सगळी आवरावर झालीच होती, फक्त भांडी आता घासायची बाकी होती आणि स्वयंपाक वगैरे करायचा बाकी होता आणि परत ना थोडंसं बाहेर पण जायचं होतं। जे लोणचे बनवले होते त्यासाठी आम्हाला भरण्या आणायच्या होत्या, जमलं तर चिनी मातीच्या नाही तर मग काचेच्या आणणार होतो, पण काचेच्या भरण्या मला वापरायला भीती वाटते, कारण तर माझ्या हातामध्ये साधे कप टिकत नाही, तर काचेच्या भरण्या कशा टिकणार मला हा विचार होता, करत बसले होते। तर मग म्हटलं की नको ते काचेच्या भरण्या वगैरे, तर मग चिनी मातीच्या भरण्या बघू म्हणून आम्ही बाहेर भरण्या वगैरे आणायला जाणार होतो, पण मिस्टर अजून आले नव्हते, तर तोपर्यंत म्हटलं स्वयंपाक करावा। तर तुम्हाला सांगितलंच होतं मग अशी की मी फणसची भाजी करणार आहे। तर इथे ना मी फणस कट करून घेते, फणसची साल काढून घेतली आणि त्यातला जो आपल्याला आवडत नाही ना तो पार्ट काढून टाकायचा, म्हणजे त्याची चव पण लागत नाही, तो मधातला पार्ट काढून टाकायचा आणि जे बाजूला गर असतो ना फणसाचा तोच फक्त घ्यायचा भाजीसाठी। तर मी ते तसंच करत असते, कारण तर त्याची चव लागते, बाकीच्या फणसाची चव लागत नाही, तर ते काढून टाकून देत असते। तर इथे सगळं
सगळा फणस कट करून घेतला आणि आता उकडायला ठेवला. जास्त जठर नव्हता, कोरडाच होता, तरी म्हटलं 1-2 उकड्या घेऊन घ्याव्या आणि त्यानंतर मग भाजी फोडणी द्यावी. तर एकीकडे फणस उकडायला ठेवला, दुसरीकडे भात लावून देते कुकरमध्ये. अद्विकमुळे थोडासा चिकटसर भात मी लावते आणि आता वरण वगैरे करणार नव्हते. पातळ रशाची भाजी असली की मग भाजीच खाऊ घालते त्याला भाताबरोबर आणि सकाळी वगैरे वरण वगैरे करते. तर इथे कुकर पण एकीकडे शिजत होतं आणि दुसरीकडे फणस पण शिजत होता आणि तिसरीकडे मसाला भाजून घेत आहे फणसच्या भाजीसाठी. तर ग्रेव्हीसाठी टमाटर कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवून दिलं आणि दुसरीकडे कांदा कट करून तो भाजायला ठेवून दिला आणि सोबतच मग लसूण वगैरे शिलून घेतला आणि खोबरं वगैरे चिरून ठेवून दिलं मी भाजण्यासाठी. तर इकडे सगळा मसाला मी आता भाजून घेतला आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचा होता. तर मिक्सरमधून पण वाटून घेतला आणि सोबतच मग चपात्यांचं पीठ पण भिजवून ठेवलं, म्हणजे भाजी फोडणी देईपर्यंत ते मुरून राहणार याच्यासाठी. तर इकडे मसाला वाटून घेतल्यानंतर लगेच भाजी फोडणी देऊन दिली आणि फणस तसा शिजलेलाच होता, तर जास्त वेळ शिजू पण द्यायचा नव्हता. तर भाजी फोडणी देतच होते तितक्यात मिस्टर आले आणि त्यांनी आणल्या होत्या कुल्फ्या. तर आधी आम्ही कुल्फ्या खायला बसलो. अद्विकला सर्दी झाली, सांगितलंच होतं त्याला. कुल्फी वगैरे आईस्क्रीम वगैरे आम्ही काही देत नाही आहोत, फक्त एक चॉकलेट आणलं होतं छोटं, तर ते दिलं अर्ध त्याला आणि तो ते खात होता आणि इकडे आम्ही तिघंही आईस्क्रीम खात होतो. तर मी आईस्क्रीम खाता भाजी फोडणी देत आहे, कारण तर भाजी आधीच फोडणी द्यायला सुरुवात केली होती. तेवढ्यातच मिस्टर आले, तर मग ती अर्धवट बंद करून ठेवण्यापेक्षा म्हटलं खात आता फोडणी द्यावी. तर इथे फणसची भाजी पण सगळी फोडणी देऊन झाली आणि झाकून थोडा वेळ शिजायला ठेवून देते. तर 4-5 मिनटं झाकून शिजू दिली. त्यानंतर त्यात पाणी टाकून उकळायला दुसरीकडे ठेवून दिली आणि सोबतच मग चपात्या करायला घेतल्या. तर चपात्या केल्यानंतर जेवण नव्हतं करणार, सरळ आम्ही मार्केटमध्ये जाणार होतो. तर इथे सगळ्या चपात्या मी करून घेतल्या आणि त्यानंतर बघा इथे फणसची भाजी शिजून तयार आहे. तर स्वयंपाक वगैरे झाला, जेवण करायचं बाकी होतं आणि आधी म्हटलं मार्केटमधून येऊया, भरण्या घेऊन येऊया. तर म्हणून आम्ही आलो मार्केटमध्ये. तर हे मार्केटनं आमच्या घरापासून लांब आहे, तर इथे गाडीनेच यावं लागतं आणि मिस्टरांशिवाय मग पर्यायच नव्हता मला. तर लवकर आले होते मिस्टर, त्यामुळे मग आम्ही म्हटलं की चलता का मार्केटमध्ये, तर ते म्हणाले चल भरण्या घेऊन येऊया. तर मिस्टरांचं मत होतं चिनी मातीच्या भरण्या घ्यायचं आणि माझं मत होतं चिनी मातीच्या जर भरण्या जास्त महाग असेल तर आपण काचेच्या भरण्या घेऊ. पण काचेच्या भरण्या तुम्हाला सांगितलंच, माझ्या हातात साधे कप टिकत नाही, तर काचेच्या भरण्या टिकल्याच नसत्या. चिनी मातीच्या भरण्या जरा मजबूत असते, तर त्याच घेऊ असं चाललं होतं. तर इथे आम्ही आल्या पहिले चिनी मातीच्या भरण्या बघितल्या, पण चिनी मातीच्या भरण्यांचे रेट खूप जास्त होते. 500च्या पुढे एक भरणी होती, तर ती आम्हाला परवडणारी नव्हती. तर विचार केला की मग काय घेऊ. तर मग आम्ही प्लास्टिकचे डबेच घेऊन आलो घरी. तर हा 3 डब्यांचा सेट होता, तर 250 रुपयामध्ये 3 डब्यांचा सेट मिळाला आम्हाला. तर खूप मस्त परवडले. नाहीतर चिनी मातीची भरणी घेतली असती तर एक भरणी आम्हाला 500-550 रुपयाला पडणार होती, म्हणजे 2 भरण्या आम्हाला 1100 रुपयाला मिळणार होत्या. तर तेवढ्या महाग भरण्या घेण्यापेक्षा मग नाहीच घेतल्या आणि मग आम्ही सरळ प्लास्टिकचे डबे घेऊन घरी आलो. ते घासून ठेवले आणि लगेच मग जेवण वगैरे केलं आणि सगळी मग आवरावर करायला घेतली संध्याकाळची. तर इथे मग आवरावर करून झाल्यानंतर म्हणजे गॅस पुसून घेतला आणि भांड्यांमधलं शितारं खरकट वगैरे काढून भांडी बेसिनमध्ये ठेवून दिली नेहमीप्रमाणे. आणि जे डबे मी घासून घेतले होते ते डबेनं पुसून घेता येते कोरड्या कपड्याने. आता मी त्या डब्यांमध्ये लोणचे भरून ठेवणार होते म्हणून. तर माझ्या शेजारी बघा तुम्हाला मिस्टर दिसत असणार. माठाचा थोडासा प्रॉब्लेम झाला, माठाला जो नळ लावला आहे त्यातून पाणी जातं, तर आम्हाला माठ बदलवावा लागणार. तर तेच आता मिस्टर बघत आहे. मिस्टरांविषयी एक कमेंट आली होती, त्यावर बोलणार आहे, पण आधी मी इथे लोणचे भरून घेते डब्यांमध्ये. तर मिस्टरांविषयी अशी कमेंट होती की मिस्टरांना माझ्या की चिकन मटण खाऊ घाल. तर चिकन मटण खाऊ घालचा प्रश्नच नाही आहे. माझे मिस्टर लहानपणापासून कोणत्याच प्रकारचं नॉनव्हेज खात नाही, तर त्यामुळे ते लहानपणापासून खात नाही, त्यामुळे ते आता पण खाणार नाही, कारण ते महानुभव पंथाचे लोक आहेत. त्या माझ्या सासरचे कोणीच नॉनव्हेज खात नाही, चिकन मटण का अंडीसुद्धा खात नाही. आणि माझ्या माहेरचे लोक सगळे नॉनव्हेज खाणार आहे, कारण ते माझ्या घरात कोणीच उपदेशी किंवा महानुभव पंथाचं नाही आहे त्याच्यामुळे. तर मला लहानपणापासून चिकन मटण नॉनव्हेज कोणत्याही प्रकारचं खाण्याची सवय आहे. तर असं नाही की माझे मिस्टर मला विरोध करतात खाण्यासाठी, मला खाण्यासाठी विरोध नाही आहे माझ्या मिस्टरांचा, पण मी एकटीसाठी बनवत नाही घरी, फक्त अंडी वगैरे बनवते कधीतरी. तर इथे सगळी लोणची वगैरे भरून झाले डब्यांमध्ये आणि डब्यांना मी कापड बांधून घेतले. तर आता सगळ्यात शेवटी एक काम राहिलं होतं, ते म्हणजे शेवयांसाठी गहू भिजायला टाकायचे होते, कारण तर जेव्हाही गव्हाचं पीठ दळून आणतो ना तेव्हा गहू ओले केले जातात आणि ओल्या गव्हांचंच पीठ दळून आणावं लागतं. तर इथे 3 मापं मी गहू घेतली आहे आणि ते आता मला भिजायला टाकायचे होते. तर जवळजवळ 1 तासापर्यंत ते गहू भिजत ठेवायचे होते पाण्यामध्ये. तर
त्यानंतर इथे गहूने एका पाण्याने धुवून घेतले आणि दुसऱ्या पाण्यामध्ये भिजत टाकले 1 तासासाठी. तर 1 तासानंतर गहू चांगले भिजले होते आणि त्यानंतर मग ते मी एका कॉटनच्या कपड्यामध्ये काढून घेत आहे. तर चांगली जाडजूड कॉटनचा कपडा असला पाहिजे. तर माझ्याकडे असं जाडी वगैरे नव्हती, त्याच्यामुळे मी भांड्यांची जाडी आहे त्यात कपडा ठेवला आणि त्यामध्ये गहूनं टाकून दिले. म्हणजे पाणी सगळं जाळीच्या खाली निथळून गेलं आणि त्यानंतर जे गहू होते कपड्यामध्ये ते आता बांधून ठेवायचे होते रात्रभरासाठी. 1 तास पाण्यात भिजू दिले होते गहू आणि त्यानंतर मग काढून घेतले आणि कपड्यामध्ये आता बांधून ठेवत आहे. तर अशीच पद्धत असते गावाकडे. जेव्हा आई वगैरे या गव्हाच्या पिठाच्या शेवया बनवायची ना, तर याच पद्धतीने बनवायच्या. तर त्याच पद्धतीने मी सुद्धा बनवून घेत आहे. तर आता हे गहूनं रात्रभर असेच बांधून ठेवायचे होते कॉटनच्या कपड्यामध्ये. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी गाठोडी खोलली आणि त्यामधून गहू चावून बघत आहे. जास्त नरम तर नाही आहे ना, जास्त कडक तर नाही आहे, जास्त कडक पण नसले पाहिजे, जास्त नरम पण नसले पाहिजे. तर असे गहू व्यवस्थित होते, म्हणजे दळून आणू शकत होतो असे होते. तर मिस्टर दुपारी जेवण करायला आले होते, सकाळी टिफिन नव्हता दिला. तर मग आता ना दळून आणायचं होतं शेवयाच्या पिठाचं. तर ते आणायला आलो. मी छोट्या गिरणीवरून दळण आणते नेहमी, घरातलं असू दे किंवा कुठलंही असू दे. तर इथे आम्ही आलो दळून नेण्यासाठी. दळून नेलं आणि त्यानंतर मग इथे बघा ते पीठ चाळून घेत आहे. आता ओले गहू होते त्याच्यामुळे जास्त कोंडा वरती निघतो, त्यात रवा असतो, तर तो आपल्याला वेगळा करावा लागतो. पीठ चांगलं चाळून घेतलं आणि जो कोंडा होता तो बाजूला काढून घेतला आणि त्यातला रवासुद्धा मी वेगळा काढून घेतला. तर जे तुम्हाला टपामध्ये पीठ दिसते ना, ते चाळलेलं पीठ आहे, त्याच्याच आपल्याला शेवया बनवायची असते. आणि जे इथे सुपामध्ये तुम्हाला दिसते ना कोंडा, त्यात रवा पण असतो, तर तो सुद्धा आपल्याला वेगळा काढावा लागतो. तर इथे सगळं पीठ मी असं चाळून घेतलं आणि कोंड्यातला रवासुद्धा वेगळा काढून घेतला आणि त्यानंतर बघा इथे मी आणलं आहे पीठ. तर पिठामध्ये ना परत थोडासा रवा वगैरे आपण टाकू शकतो. तर मी इथे 1 किलो रवा टाकणार होते. तर आता अंदाजे हे पीठ होतं, किती किलो होतं हे माहीत नव्हतं, पण त्यामध्ये 1 किलो रवा टाकत आहे. म्हणजे गव्हाच्या पिठाच्या शेवयानं थोड्याशा लालसर होतात, तर त्या जास्त लालसर होऊ नये याच्यासाठी ना 1 किलो रवा टाकून दिला यामध्ये. तर शेवया बनवून आणण्यासाठी पीठ तर तयार आहे, आता फक्त शेवया बनवून आणायच्या बाकी आहे. तर मी नेहमी मशीनवरून शेवया बनवून आणते, कारण तरी इथे तर हातावरच्या साच्याने शेवया बनवल्या जाणार नाही, त्याच्यासाठी खाट लागते साच्या बांधायला. तर ते जमणारच नाही इथे, त्याच्यामुळे मग आता मशीनवरतीच शेवया बनवायला द्याव्या लागणार. तर इथे सगळं पीठ मी एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवत आहे आणि फक्त आता शेवया बनवून आणायच्या बाकी आहे. तर चला हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या.